हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पण रात्री हलकं फुलकं जेवण करतात का? मग हे तुमच्यासाठी. मिक्सी जारमध्ये मी लसूण, हिरव्या मिरच्या, तसेच अद्रक, कोथिंबीर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि धनेपूड घातलेली आहे. तसेच मूग डाळ मी भिजत घातलेली होती. आधीच 3 ते 4 घंटे तिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि या मसाल्यासोबत थोडीशी टाकायची आहे. आणि मिक्सरमध्ये फिरवताना आपल्याला अतिशय बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मिरच्या व लसणाचं जे वाटण आहे ते बारीक व्हावं यासाठी मी त्याच्यामध्ये थोडी मूग डाळ घातलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून झाली की जी शिल्लक मूग डाळ आहे ती सुद्धा आपल्याला वाटून घ्यायची आहे. फक्त ती वाटताना आपल्याला अतिशय बारीक बारीक तयार करायची नाही, कारण थोडंसं असं रव्यासारखं आपल्याला हाताला जाणवलं पाहिजे इतकंच आपल्याला ती वाटून घ्यायची आहे. मी त्याच्यात वाटताना थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता हे मिक्सचर आपण चांगलं फेटून घेऊया. याच्यावर तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकतात. आता मी तव्यावर तेल लावलं. तवा चांगला तापल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने डोशासारखं तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा, टमाटर, गरम मसाला, कोथिंबीर घालून रोल तयार करून घेतला. गरमागरम हेल्दी मूग डाळची इडली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.